ठाण्यात कोपिनेश्वर आवारातील वडाचे झाड, जागमाता मंदिराजवळ, खोपट प्रताप सिनेमा, वागळे इस्टेट अशा अनेक परिसरातील सुवासिनींनी वटपौर्णिमा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. सती सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण यमराजाकडून परत आणून आपल्या पतीला जीवदान दिले. त्या दिवसापासून वटसावित्री या पूजेची सुरुवात झाली. याच अनुषंगाने दरवर्षी सुहासिनी महिला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून 7 जन्म हाच नवरा मिळावा अशी प्रार्थना करतात. यंदाही वटसावित्रीच्या पूजेसाठी ठाण्यातील कोपिनेश्वर आवारातील वडाचे झाड, खोपट प्रताप सिनेमा, वागळे इस्टेट येथे रामनगर, रतनबाई कंपाऊंड यासह शहरात ठिकठिकाणी सौभाग्यवतींनी वडाची पूजा करून पतीसाठी उदंड आयुष्य लाभावे आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. या पूजेमध्ये महिला साजशृंगार करून हातामध्ये पूजेचे ताट घेऊन वडाच्या झाडाला 7 फेऱ्या घेऊन मनापासून पूजा केली. त्यानंतर वडाच्या झाडाला पुरणपोळीचा नैवेद्य व 5 फळाचे वाण दाखवून दर्शन घेतले.